तीन षटकांची मॅच असणार आहे। पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे, लक्षात घ्या। या मॅच साठी अंपायरिंग चंद्रकांत भोईर लेग पंच आणि मेन पंचांच्या भूमिकेत पुरुषोत्तम भगत हे अंपायर असणार आहे। सलामीची जोडी जी आपण पाहतो राजेश मोहिते आणि सूरज मोहितेच्या रूपात जाताना मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती सलामी अलग होती। या मॅच मध्ये अलग सलामी देण्याचा प्रयत्न करतोय, कारण सूरज मोहिते आणि राजेश मोहिते हे खऱ्या अर्थाने एक चांगले फलंदाज आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करू शकतात आणि खोऱ्याने धावा नवीन चेंडू असणार आहेत, खोऱ्याने धावा जमू शकतात हे एक संघनायकाला माहीत आहे आणि त्याचमुळे आज सूरज मोहितेला सलामीसाठी इथे पाठवलं गेलंय। CR11 आपला अर्थात जर पाहिला तर फुलाई देवी सासोनेच्या मानाने खूप कमी अनुभवाचा संघ आहे, परंतु गेल्या 3-4 वर्ष सातत्याने चांगली कामगिरी CR11 जोगेश्वरी आवाज संघाकडून झालेली आहे आणि मग त्यासाठी रणजित रोगेने घेतलेली जबाबदारी। रणजित रोगे ज्या वेळेला संघाला जॉईन झाला, गेल्या 3 वर्ष रणजित रोगे हा जोगेश्वरी आवाज संघाला जॉईन झालेला आहे। रिलायन्स नवगाव संघाकडून बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर रायगड पोलीस मध्ये कार्यरत झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशिक्षक म्हणून जोगेश्वर आवाज संघाला अगदी चांगल्या कामगिरीसाठी त्यांनी घडवलेलं आहे। प्रत्येक खेळाडू रणजित रोगेच्या नेतृत्वाखाली इथे घडलेला आहे आणि मग त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास सुद्धा तेवढाच मोठा असणार आहे। प्रतिस्पर्धी खूप बलाढ्य आहे, खूप मोठं नाव आहे अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये फुलाई देवी सासोने संघाचं। मॅच इज ऑन। पहिलं षटक गोलंदाज रणजित रोगे राईट आर्म ओव्हर द विकेट जिराट एंड कडून। पहिला चेंडू तेज गतीचा गोलीच्या रफ्तारने सरळ विकेट कीपर ओमकारच्या हातात गेलाय। पहिल्या चेंडूवरती राजेश मात्र बीट होतोय। मागच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या त्याला काही बनवता आली नव्हती, परंतु या महत्त्वाच्या मॅच मध्ये चांगली खेळी करू शकतोय। हा चेंडू आपण पाहतोय थोडासा फलंदाज पाहिला होता सफल होतोय आणि त्यावेळेस तो चेंडू थोडासा उजव्या अष्टीच्या बाहेर टाकलाय आणि हा वाईड येतोय। अगदी विचारपूर्वक हा वाईड टाकला होता, कारण रणजितला माहित आहे अगदी स्ट्रॉंग साइड आहे, ऑन साइडला अतिशय चांगल्या पद्धतीने फटकेबाजी राजेश करतोय हे माहित आहे, मग अनुभवपूर्वक हा वाईड चेंडू टाकला असेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा रणजितचा, इथे पुन्हा एकदा बेट झालाय फलंदाज बॅटवरती चेंडू येत नाही व्यवस्थित। शॉर्ट थर्ड मन वरती राजा क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत एक धाव मात्र धावफलकावरती लागलेली आहे। एका धावेने धावफलक 2 वरती पोहोचतोय। आमच्या सोबत आता गुणलेखक प्रणित वाघमारे जोडले जातात। दोन धावा धावफलकावरती पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे। 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचे षटक अतिशय महत्त्वाचं असणार आहे। खोला टाकलाय स्टेट बॅटने, त्याला केलाय कव्हर मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक छोटाचा आहे। या क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, प्रयत्न नक्कीच त्याने केला होता मागच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाचा। अंतरिक्ष आणखीन एक क्रिकेट क्षेत्रामध्ये नवीन नाव इथे पाहायला मिळतोय। इथे प्रदीपच्या हातात जाईल फलंदाज राजेश मोहिते सोस्त्यात बॅक टू द पॅव्हिलियन। नवीन फलंदाज विक्रम तले मैदानामध्ये सज्ज होतोय। विक्रम तले हा वन डाऊन साठी आलेला आहे। मधल्या फलीमध्ये मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती। नाबाद जोडी आपण पाहतो ती विक्रम आणि सूरज, ज्याने मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी करून सामना जिंकून दिला होता। असे दोन्ही फलंदाज जे मैदानामध्ये सज्ज होतात। रणजित रोगे गोलंदाजी मार्क वरती, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पहा ला जबाब क्षेत्ररक्षण
अगदी शॉर्ट सिलिमिड ऑफला जाऊन क्षेत्ररक्षण करतोय रणजित रोगे. वय वर्ष साधारणतः 40 पार झालेला आहे, परंतु पहा काय शरीराची शरीर यष्टी त्यांनी ठेवलेली आहे. खऱ्या अर्थाने चंद्रकांत भोईरची मुलाखत छोटीशी मी घेतली होती. खऱ्या अर्थाने जर 40 पार झाल्यानंतर काय व्यायाम असायला पाहिजे आणि कोणतं खाद्य खायला पाहिजे हे चंद्रकांत भोईरने मला छोट्याशा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. या ठिकाणी नोचा इशारा आलेला आहे. नो चेंडू येतोय, लाईन क्रॉस होतोय, अर्थात या ठिकाणी गोलंदाज थोडासा पुढे पाऊल पडलेला आहे आणि त्यामुळे फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा चेंडू आणि त्याच्यावरती समोर ती फलंदाज आहे तो सूरज मोहिते. रणजितचा पुढचा चेंडू खोलात टाकलाय, अगदी बुंद्यात चेंडू होता. क्षेत्ररक्षक विकेट किपर ओमकार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फील्ड करतोय आणि शेवटचा चेंडू निर्धाव गेलाय. षटक नंबर पहिलं संपतोय आणि धावफलकावरती फक्त 4 धावांची नोंद झाली आहे. काय गोलंदाजी या ठिकाणी लाजबाब. आपलं 100% काय द्यायचं असतं. आपण प्रशिक्षक पदाची जबाबदारी काय घेतलेली आहे. या संघाला आपलं नाव मोठं करून द्यायचं आहे, नाव मोठं बनवायचं आहे. अलिबाग क्रिकेट क्षेत्रामध्ये सिया 11 जोगेश्वरी हे नाव अगदी उच्च स्तरावरती नेऊन ठेवायचं आहे. मग आपली कामगिरी काय पाहिजे, आपली कामगिरी सर्वोत्कृष्ट पाहिजे. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण कशा पद्धतीने समोरच्या खेळाडूंना योगदान देता येईल हे इथे रणजित रोगेने दाखवलंय. फक्त 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. नवीन गोलंदाज येतोय, मागचा मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ओमकार सुधाकर राणे. या खेळाडूंनी या वर्षी याच मैदानावरती सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला होता. अर्थात ती स्पर्धा होती ती नागेश्वर आवास पुरस्कृत स्पर्धा होती आणि त्या गोलंदाजाला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब याच मैदानावरती प्राप्त झाला होता. असा ओमकार सुधाकर राणे राईट आर्म राऊंड विकेट नेहमीच्या शैलीमध्ये गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, पूल करण्याचा प्रयत्न विक्रमचा मात्र फसलाय. येथे पंचाने एक बाउन्सर दाखवलेला आहे, दर्शवलेला आहे या ठिकाणी आणि मग एकेरी धावेने धावसंख्या 5 वरती पोहोचले. या संघाचा जरा आत्मविश्वास खूप मोठा आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं जॉईंट किलर आहे. कधीही कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. हे अस्त्र आहे, हे ओमकार सुधाकर राणेने आत्मसात केलेलं आहे आणि मग त्यासाठी हे मैदान सुद्धा अतिशय लकी आहे. काय गोलंदाजी होते येथे ओमकार सुधाकर राणेची. अगदी खूप उंची जर पाहिली तर 6.5 फुटीचा हा गोलंदाज अगदी ऍक्शन आणि चांगल्या पद्धतीने हे तिथं गोलंदाजी करतोय. हाताचा पुरेपूर वापर करतोय. 2 चेंडू या ठिकाणी संपलेले आहेत या षटकातले आणि गोलंदाज ओमकार सुधाकर राणे. राईट हँड राऊंड विकेट खोलात टाकला स्टेट बॅटने. सूरज मोहिते चेंडूवरती खेळतोय, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड केलाय. राकेशच्या रूपात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव मात्र धावफलकावरती वाढतोय. धावसंख्या 1 ने 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकारचा. इथे डाव्या आष्टीवरती चेंडू होता, चेंडू बॅटची एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातात. विक्रम तरे बॅक टू द पॅव्हलियन. इथे बोल्ड आउट झाला होता. डावी एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त झाली होती, बेल्स उडाली होती आणि त्यामुळे विक्रम बाद झालाय. मोठा विकेट, बिग विकेट या ठिकाणी ओमकार सुधाकर राणेने या ठिकाणी प्राप्त केले. ओमकारने लाजवाब गोलंदाजी. अर्थात आपला गुरु असा असेल तर चेला त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी चांगली कामगिरी करून दाखवेल. इथे कुठेतरी जाणवतंय ओमकार सुधाकर राणेची अफलातून गोलंदाजी. पुढचा चेंडू इथे आडव्या बॅटने केला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग गेला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव
मात्र दर्शन वाकडेच्या बॅट मधून निघतोय. एका धावेने धावसंख्या 7 वरती पोहोचले. पहिल्या 11 चेंडू मध्ये फक्त 7 धावा धावफलकावरती लावल्यात. काय गोलंदाजी येथे होतोय, लाजबाब गोलंदाजी. शेवटचा चेंडू ओमकारचा अगरसुरे एंडकडून पुढे सरसावून चेंडू हवेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या हातात. सूरज मोहिते बॅक टू द पॅव्हलियन. तीन फलंदाज तंबूत परतवण्यात यशस्वी झाला आहे. तो पहिल्या 2 षटकामध्ये सिया 11 जोगेश्वरी आवाज संघ लाजबाब गोलंदाजी. पहिले षटक हाताळलं होतं रणजित रोगेने, त्याने धावा खर्च केला फक्त 4. दुसरं षटक त्याहून अतिशय आक्रमक, त्याने ओमकारने धावा खर्च केल्या फक्त 3 आणि 2 विकेट ओमकारच्या नावावरती नोंदवल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा धावफलकावरती लागल्यात त्या फुलादेवी सासोने संघाच्या. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आज आपण पाहतो या मोठ्या स्पर्धेमध्ये सिया 11 जोगेश्वरी आवाज संघाची. मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं संतोष राणेने. आता मात्र अलग रणनीती, अलग प्लॅनिंग असणार आहे, कारण स्लो रम चेंडूवरती दर्शन वाकडे हा स्ट्राईक वरती असणार आहे. संतोष राणेचा पहिला चेंडू, पहिला चेंडूवरती आसमान दाखवलंय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तयार, फलंदाज दर्शन वाकडे बॅक टू द पॅव्हलियन. यहाँ पे हर एक खिलाड़ी जोगेश्वरी आवाज का डॉन लगता है. हर गेंदबाज यहाँ पे आता है, विकेट लेता है, डॉन बनता है. क्या गीत यहाँ पे सुनाया डीजे मास्टर ने, लाजवाब गीत यहाँ पे. अतिशय जबरदस्त कामगिरी प्रत्येक गोलंदाजाकडून होतोय. फलंदाज नवीन आलाय दर्शन भगत मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. नॉन स्ट्राईक वरती असणार आहे तो डावकुरा फलंदाज धर्मेंद्र वर्तक आणि दर्शन भगत कडे आता मात्र जबाबदारी असणार आहे. या मॅच मध्ये धावा जमवायला पाहिजे, मोठी धावसंख्या उभी करायला पाहिजे. मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवरती बॅट वर व्यवस्थित येत नाहीये. चेंडू वाईडिश मिडविकेटला क्षेत्ररक्षक रणजित रोगेकडे जातोय कार्पेटच्या आधाराने आणि 1 धाव मात्र धावफलकावरती वाढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 8 वरती. तर आपण या ठिकाणी पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4 गडी बाद झालेत ते फुलादेवी सासोनी संघाचे. अगदी बांधून ठेवले अक्षरशः फुलादेवी सासोनी संघाला. प्रत्येक गोलंदाजाचा टिचून मारा होतो या ठिकाणी. संतोष गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या चेंडूवरती त्याने मोठा अडसर दूर केला होता. पुन्हा एकदा संतोष, आता मात्र त्याच्या समोर ती डावकुरा फलंदाज आहे आणि संतोषचा पुढचा चेंडू पुलचा फटका केलाय. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. इथे आणखी एक फलंदाज दर्शन भगतच्या रूपात रनआउट बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज राहुल मैदानामध्ये जातोय. पुढचा चेंडू संतोषचा या ठिकाणी आडव्या बॅटने केलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. चेंडू जोपर्यंत पकडला जातो तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या त्या ठिकाणी. 2 धावेने
धावसंख्या एकूण पोहोचले ती 11 धावसंख्येवरती. 5-11 अशी स्थिती, केविलवाणी स्थिती आहे ती फुलाई देवी सासोनी संघाची. 5-11. संतोष पुन्हा एकदा झिराड एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आहे. पुढचा चेंडू संतोषचा. इथे पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित येत नाही चेंडू. लॉंग वरती अगदी लॉंग जम्प मारून चेंडू फील्ड केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या रूपात. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. निकेत नवीन फलंदाज मैदानामध्ये असणार आहे आणि मात्र इथे लगातार विकेट फुलाई देवी सासोनी संघाच्या पडताना पाहायला मिळतात. संतोषचा पुढचा चेंडू असणार आहे. डावखुऱ्या धर्मेंद्र वर्तकच्या बॅट मधून निघतोय हा उत्तुंग लाजवाब स्ट्रोक. षटकार. अतिशय जबरदस्त गीत डीजे मंगेश निलेश नांदायपडाचा वाचतोय. परंतु आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्याने या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय मोठं व्यासपीठ आणि भव्य असं क्रीडांगण या ठिकाणी सजवलेलं आहे. ते आपण पाहतो जे ओम साई डेकोरेटर सोंडी विनोद उर्फ बाबू यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं मैदान सजवलेलं आहे आणि भव्य आणि दिव्य असा व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहतो. ओम साई डेकोरेटचे मालक विनोद उर्फ बाबू यांच्या माध्यमातून हे आपण पाहत आहात. 18 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 19 धावेची आवश्यकता आहे. टॉस उडवण्यासाठी यायचं आहे गावदेवी वायशेत आणि बीसीसी अगरसुरे. गावदेवी वायशेत आणि बीसीसी अगरसुरे या दोन्ही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी या. वायशेत संघाचा संघनायक उपस्थित होत आहे. बीसीसी अगरसुरे आपण आपला संघनायक त्वरित पाठवायचा आहे. तो जीत के लिए यहाँ पे 19 रनों की जरूरत है. सिर्फ 18 गेंद के ऊपर 19 रनों की दरकार. और बल्लेबाज अमोर राणे और रंजीत रोगे मैदान में मौजूद होते हुए. हालांकि 18 गेंद के ऊपर 19 रन यहाँ पे पावर प्ले का ओवर हो तो बनाना मुमकिन नहीं है. हालांकि मुमकिन है तो गेंदबाजी यहाँ पे बढ़िया करनी होगी. अगर पहले ओवर में 2 या 3 विकेट गिरते हैं तो दबाव बन सकता है जोगेश्वरी आवास के ऊपर. लेकिन वो दबाव बनाने के लिए कौन सा गेंदबाज यहाँ पे यूज करना चाहेंगे, किस गेंदबाज को यहाँ पे लाना चाहेंगे पहले ओवर के लिए. जो पावर प्ले का ओवर है वो विक्रम तले के हाथों में दिया है. विक्रम तले इस प्रतियोगिता में दूसरी बार पावर प्ले का ओवर करते हुए. हालांकि पहले मैच में उन्होंने किया था. चला बीसीसी अगरसुरे आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी या. तो यहाँ पे जीत के लिए 19 रनों की जरूरत है और अमोर राणे स्ट्राइक एंड के ऊपर, जबकि गेंदबाज जिराडेन से गेंदबाजी करते हुए विक्रम तले. ये मुकाबला एक तरफा हो सकता है लेकिन अगर 2 या 3 विकेट पहले ओवर में गिरेंगे तभी तो मैच बन सकता है. मैच इज ऑन. तो चलते हैं मैदान के ऊपर जहां पे विक्रम तले के हाथों में गेंद. पहली गेंद थी, गेंद को स्क्वायर कट कर दिया सीधे डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. दंडाती हुई 4 रनों के लिए.
आपण मराठी भाषेमध्ये खऱ्या अर्थाने मनगटी शॉट खेळलाय असं इथे कुठेतरी जाणवतोय। 4 रन गेंद के ऊपर आते हुए ये दूसरी गेंद विक्रम की, इस बार बैकफुट पे जाके गेंद को पंच किया था, हालांकि खुद को बचाने में कामयाब हुए। आखिरी वक्त बल्ला गेंद के ऊपर आते वक्त 1 रन बटोर दिया। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 5 रन के ऊपर। जीत का लक्ष्य है, सिर्फ 19 रनों की जरूरत है सिया 11 जोगेश्वरी आवास के लिए। 18 गेंद के ऊपर 19 रनों की जरूरत थी और 2 गेंद के ऊपर अब तक 5 रन बन चुके हैं। इसी बीच स्ट्राइक एंड के ऊपर राइट हैंड बल्लेबाज रंजीत रोके, जबकि विक्रम थोड़े गेंदबाजी के ऊपर है। 5 रन 2 गेंद के ऊपर आए हैं। थोड़ी सी अलग रणनीति यहाँ पे फील्डिंग चेंजेस करने की जरूरत यहाँ पे है विक्रम को। और उसी बीच विक्रम एक बार फिर तीसरी गेंद, अच्छी गेंद सीधे हाथ से गेंद को खेल दिया। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद फील्ड होती हुई आदित्य गिजम द्वारा। तब तक यहाँ पे 6 रन जुड़ते हुए स्कोर बोर्ड के ऊपर। 3 गेंद के ऊपर 6 रन अब तक आए हैं, यानी कि मानो कि ईंट का जवाब पत्थर से यहाँ पे देना चाहती है जोगेश्वरी आवास। ये चौथी गेंद विक्रम की, शॉर्ट प्लेन गेंद थी। गेंद को खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे, लेकिन गेंद थोड़ी सी धीमी आई। बल्ले के निचले हिस्से लगती हुई गेंद शॉर्ट सीडी मिड ऑफ के क्षेत्र में दर्शन ने गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं। बिंदी गेंद के साथ एक बार फिर वापसी विक्रम की। 2 गेंद पावर प्ले के अभी भी शेष है। विक्रम बॉलिंग मार के ऊपर है, जबकि मुकाबला करने के लिए अमोल राणे यहाँ जड़ के ऊपर और सीधे लेग बिफोर द विकेट। अमोल राणे बैक टू द पैविलियन। धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद। या ठिकाणी नाणेफेक होतोय सन्माननीय यशवंतजी भोईर यांच्या शुभ हस्ते। या मॅचचा टॉस होतोय। गावदेवी वायशेत विरुद्ध बीसीसी अगरसुरे या मॅचचा टॉस जिंकलेला आहे तो वायशेत संघाने टॉस जिंकलेला आहे। 3 षटकांचा मॅच असणार आहे। धन्यवाद यशवंतजी भोईर। तो यहाँ पे विकेट की जरूरत थी, वो विकेट यहाँ पे विक्रम ने अपने टीम को दिया है। नए बल्लेबाज ओमकार हेमंत राणे बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए। आखिरी गेंद यहाँ इस पावर प्ले की और विक्रम तले अपने बॉलिंग मार के ऊपर। अगली गेंद विक्रम की, अच्छी गेंद थी, सीधे हाथ से गेंद को खेल दिया मिड विकेट क्षेत्र में। शॉर्ट मिड विकेट में फील्डर धर्मेंद्र वर्तक ने गेंद को फील्ड किया। तब तक 1 रन लेने का मौका बनता हुआ। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन। 12 गेंदें और 12 रनों की जरूरत है, सिर्फ 12 गेंदें और 12 रनों की जरूरत। लेकिन यहाँ पे तारीफ करूंगा विक्रम तले की। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद यहाँ पे वापसी की और 5 गेंद के चौका आने के बाद यहाँ पे वापसी की थी विक्रम ने और 5 गेंद के ऊपर 3 रन खर्च किए। यानी कि पहले ओवर में कुल मिला के यहाँ पे 7 रन खर्च हुए और 1 विकेट गिरता हुआ। दूसरा ओवर अगर सूर्य एंड से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज साक्षात मोहिते गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। 12 गेंद के ऊपर 12 रनों की सिर्फ जरूरत है, लेकिन यहाँ पे मैच छोड़ेंगे नहीं। फुलाई देवी सासों ने हर गेंद के ऊपर मैच में लौटने की कोशिश जरूर करेंगे, यहाँ पे दिखता हुआ। साक्षात को एक बार फिर वो यादगार गेंदबाजी जिन्होंने की थी वो मैदान के ऊपर, मातृली के मैदान के ऊपर वो गेंदबाजी यहाँ पे करनी होगी। साक्षात की पहली गेंद, यहाँ पे गेंद को सीधे खेल दिया। लॉन्ग ऑफ का फील्डर दर्शन वाकड़े जब तक गेंद को फील्ड करता तब तक यहाँ पे
ओमकार ने 1 रन बटोरे. स्कोर बढ़ता हुआ. इथे थर्ड अंपायर तो पहली गेंद के ऊपर यहाँ पे 1 रन आता हुआ. विशाल किने के रूप में थर्ड अंपायर मैदान में जाते हुए यहाँ पे आक्षेप घेतलेला आहे गोलंदाजीच्या वरती. तो गेंदबाज एक बार फिर अपने बॉलिंग मार्क के ऊपर तैयार होते हुए. साक्षात मोहिते. ये दूसरी गेंद साक्षात मोहिते की. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद लेकिन गेंद को खेल दिया. जो गैप है कवर और डीप एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकालने में कामयाब हुए और उसी में 2 रन बटोर गए. यहाँ पे बल्लेबाज रंजीत रोगे ने 2 रनों के साथ स्कोर मुंह होता हुआ 10 रन के ऊपर. हालांकि जीत का लक्ष्य है सिर्फ 19 रन का, यानी कि अब 9 रनों की जरूरत है. 10 गेंदे और 9 रनों की जरूरत. ये मुकाबला जीतने के लिए सिया 11 जोगेश्वरी आवास के लिए. एक बार फिर साक्षात मोहिते अगर सूर्य एंड से इस बार खेल दिया सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. लंबा छक्का. धन्यवाद डीजे मास्टर. यहाँ पे टाइम बचाने की जरूरत थी और यहाँ पे टाइम तो बचता हुआ. सिर्फ 3 रनों की जरूरत है. इसी गेंद के साथ ये मैच फिनिश करना चाहेंगे रंजीत रोगे. 3 रनों की जरूरत है. रंजीत ने गेंद को खेल दिया. यहाँ पे फील्डर विकेट कीपर राजेश ने गेंद को फील्ड किया. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है. अभी भी 3 रनों की दरकार यहाँ पे मैच जीतने के लिए जोगेश्वरी आवास के लिए. ये दूसरे राउंड का मैच है. उसके बाद में और एक दूसरा राउंड का मैच होना है. तो टाइम की यहाँ पे बचत होती हुई. इसी बीच तेज तर्रार गोली की रफ्तार से गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में निकलती हुई और एक बिंदी गेंद यहाँ पे 7 गेंद के ऊपर अभी भी 3 रनों की जरूरत है. रंजीत रोगे स्ट्राइक एंड के ऊपर है. सलामी के रूप में आए बल्लेबाज अभी भी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे करते हुए. इस बार बैकफुट पे जाके गेंद को मोड़ दिया स्क्वायर लेग क्षेत्र में. जब तक दर्शन भगत गेंद को फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका है रंजीत के पास. स्ट्राइक अपने पास रखी रंजीत ने. हालांकि सोच है मैच फिनिशिंग स्ट्रोक खेलना चाहेंगे रंजीत रोगे. 2 रनों की जरूरत. 6 गेंदे शेष है. 2 धावांची आवश्यकता आहे आणि 6 चेंडू इथे शिल्लक आहेत. छह गेंद के ऊपर सिर्फ 2 रनों की जरूरत है. गेंदबाज एक बार फिर सचिन विंसू यहाँ पे नए बल्लेबाज गेंदबाजी करते हुए. हालांकि पहले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार रह चुके हैं, लेकिन अब 2 रन उनके पास रोकने का है. तो क्या होगा इस मैच में? 2 रन रोक सकते हैं क्या सचिन विंसू? सामने है रंजीत रोगे. मैच फिनिशिंग करना चाहेंगे, फिनिशिंग स्ट्रोक खेलना चाहेंगे. यहाँ पे रंजीत रोगे. 2 रनों की सिर्फ जरूरत है. छह गेंदे 2 रनों की जरूरत. सचिन विंसू राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद के ऊपर सीधे खेल दिया. कवर के बीच में से गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. वेलकम 4.
दोन्ही संघांचा एक एक सक्षम प्रतिनिधी